नमस्कार मंडळी. तुम्हाला तर माहिती आहे आता डिसेंबर चालू आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांचे फिरण्याचे प्लॅन असतात. शिमला, कुलू मनाली, गोवा म्हणजे जसं जमेल तसं लोकं फिरतात आणि त्याच्यामुळे काय होतं ना, थोडंसं तेवढंच रिलॅक्सेशन भेटतं आणि आपल्याला पण थोडं फॅमिलीसोबत, एक कुटुंबासोबत एक चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करायला मजा येते, बरोबर? परंतु तुम्हाला त्यातल्या त्यात एक सांगते, आपण फिरायला जायचं म्हणजे घरच्यांना विचारा, घरच्यांची परमिशन घ्या, आपल्या सुट्ट्या अरेंज करा, फ्लाईटची तिकीटं किंवा व्हॉटएव्हर जे तुम्ही ठरवलंय डेस्टिनेशन त्याचं सगळं तुम्हाला डिटेल्स घ्यावे लागतात. पण मी बरेचशा व्हिडिओ बघत असते रील्स स्क्रोल करता करता. बाहेरच्या देशातली लोकं क्रिसमसच्या निमित्ताने किंवा मुलाला म्हणजे शाळेमध्ये जर सुट्टी लागली मुलांना, तर ते खरंच फिरायला जातात. हे कंपल्सरी आहे तिकडे. आणि आपल्याला कुठं घराच्या बाहेर निघायचं म्हटलं, की बापरे! किती कंपल्शन. असं नाही की त्याच्यासाठी खूप सारे पैसे लागतात किंवा खूप सारी तामझाम लागते. पण सगळ्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी आपल्याला खूप त्रास काढावा लागतो. त्याच्यामुळे आपण शक्यतो जातच नाही. आता तुम्हाला तर माहिती आहे आपले आई-वडील आयुष्यभर म्हणजे मरमर करतात. मुलांसाठी, लेकीसाठी, जावयासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच. कोणाला काय करू बाबा, माझं मुलाचं शिक्षण आहे, मुलाला जॉब लागला पाहिजे, नको, आता नको, नंतर नको. म्हणजे फिरणं हा प्रकारच नव्हता लहानपणी, मला असं वाटतंय. नुसतं काम करायचं, काम करायचं आणि मुलं मोठी झाली, की मुलांना काय म्हणायचं, "आम्ही कुठे गेलो नाही आयुष्यभर. आम्ही कुठेच फिरलो नाही तुमच्यामुळे. आम्हाला वेळच नाही मिळाला. तुमच्यासाठी हे केलं, तुमच्यासाठी वेळ केलं." कशासाठी? नंतर तुम्ही मला सांगा 50-60 नंतर तुम्हाला फिरायचा स्टॅमिना तरी राहतो का हो? राहतो का? नाही राहत ना. मग आता वय आहे, तुम्ही आता फिरून घ्या. तुम्हाला नंतर गोळ्या चालू होतात. मग तुम्ही फिरणार का? मेडिकल इमर्जन्सी आल्यावर तुम्ही फिरणार का? मी असं म्हणत नाही की मोठी अशी छान ट्रिप करा किंवा जास्त पैसे घालवा. 3 महिन्यातून एकदा तरी तुम्ही घराच्या बाहेर पडा. काय होतं ना, बाहेर फिरल्यामुळे ना आपल्याला आपल्या तब्येतीचं स्टेटस कळतं, की हां, आपण बरे आहोत. आपल्याला जमतंय, आपल्याला झेपते. बाहेरचं जे काही जेवण आहे किंवा बाहेरच्या ज्या गोष्टी आहे, बाहेरचं वातावरण आहे, आपल्या बॉडीला ते मॅच होतंय आणि ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्याकडे येते. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये खरंच तुम्ही डायरेक्ट सुट्ट्या काढा आणि फिरायला जा. कारण तुम्हाला माहिती आहे 35-40 मध्ये सुद्धा अक्षरशः हात खाली ठेवून आपल्याला उभं राहावं लागतं किंवा उठावं लागतं किंवा बसताना सुद्धा आपण हात ठेवतो. म्हणजे मी तरी ठेवते. इतकी अवघड परिस्थिती. त्याच्यामुळे मला असं वाटतं, तुम्ही एक सिंपल सांगते तुम्हाला, तुम्हाला फिरायचंय कुठेतरी, ठीक आहे. एक चांगली 8-10 दिवसाची ट्रिप करायची. त्याच्यासाठी 60 ते 1 लाखाचं पैसे लागतातच. तर त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही एक जॉइंट अकाउंट तयार करा किंवा एक पर्सनल अकाउंट तयार करा. त्याच्यामध्ये इयरली तुम्ही 2,000, 3,000 किंवा 5,000 ॲटलीस्ट त्याच्यामध्ये 50,000 तरी सेव्ह होतील. असे पैसे टाका. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं ना, तुमचे एक पैसे पण सेव्ह होतात आणि तुम्हाला एक रिलीफ मिळतं, की हां, आपल्याला आता कुठं जायचं बरं? किंवा आपल्या डोक्यामध्ये ते विचारचक्र फिरतं. अचानक आपल्याला कुठं प्लॅन करायचं म्हटलं की लगेच पैसे. त्याच्यामुळे तुम्ही एक सेव्हिंग अकाउंट चालू करा, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला फिरायचंय. आणि मी तर म्हणते 2 वर्षातून एकदा तरी मोठी ट्रिप तुम्ही कराच. म्हणजे राजस्थान झालं किंवा तुम्हाला सांगते शिमला झालं किंवा कोणतीही जी एक 5 ते 8 दिवसाची असेल, अशी मोठी ट्रिप नक्की प्लॅन करा. माझा अनुभव सांगते. मी सुद्धा मागच्या 3 वर्षापूर्वी दुबईला गेले होते आणि खरं सांगते तुम्हाला मी पैसे सेव्ह केले होते. माझं 6 महिन्यापासूनचं ते प्लॅनिंग होतं आणि ते खरंच सक्सेस झालं. मला खूप छान वाटलं. पैसे सेव्ह करणं हे गरजेचं आहे. कारण इमर्जन्सी तुम्हाला फ्लाइटची तिकीटं बुक करावी लागतात. त्यामुळं पैसे कसे मॅनेज करणार? म्हणून सांगते, जरी तुम्हाला जमत नसेल, चला एवढा मोठा खर्च नाही करायचा. ॲट तुम्ही ₹500, ₹1000 तुम्हाला जसे जमेल तसं फिरणं गरजेचं